सहर्ष स्वागत आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. SV स्पोर्ट्स वर्सेस पालघर स्पोर्ट्स. आतापैकी जवळपास 4 मॅचेस कंप्लीट झाल्या. 4 मॅच मध्ये जे चारही संघ आहेत त्या चारही संघाने विजय प्राप्त केलाय. एक एक मॅच चौघांनी जिंकलेला, त्यामुळे आता नॉकआउट स्टेज अगदी इथे मात्र क्रिएट झाल्यात आणि त्यामधला पहिला मॅच सध्या मैदानाच्या मध्ये SV स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर पालघर स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान ही मॅच सुरू होईल. जसवीचा सामना मैदानाच्या मध्ये धनसारच्या अगेन्स्ट तुम्हाला पाहायला मिळेल. तीही मॅच अगदी दर्जेदार मॅच होणार आहेत, त्यामुळे त्याही मॅचवरती लक्ष सध्या केंद्रित केलं जात आहेत. पण सध्या या मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅचला सुरुवात पहिला बॉल फटका छान पद्धतीने खेळलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. षटकार प्रांजलच्या पहिल्याच बॉलवरती 6 रन. कडक स्ट्रोक पहिल्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला शुभमच्या बॅटमधून. इरादा स्पष्ट केलं शुभमनं. हा सामना मात्र इम्पॉर्टंट मॅच आहे. पुढील बॉल आणखीन एक स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते. एक दर्जेदार कॅच महेंद्रनं त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज शुभमला माघारी परतावं लागेल. शुभमनं पहिल्या बॉलवरती सुरुवात केली आणि दुसऱ्याच बॉलवरती मात्र ते तंबूच्या दिशेने परतलेत. गॉन. Exclusive. दिली ती प्रांजल. अनंत पाटील या गोलंदाजांना मैदानावरती नव्याने बॅटर दाखल असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर रोहित मात्रे मैदानाच्या मध्ये रोहित मात्रे दाखल होत आहेत. आपण सर्वजण पाहतात पालघर तालुका आगरी समाज प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून आयोजित असलेल्या आगरी प्रीमियर लीग पहिलं पर्व, ज्याचा आपल्या सर्वांना आहे गर्व आणि पहिलं पर्व अगदी प्राऊड फील करणारी स्पर्धा आपल्या आगरी समाजातील सर्व खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मिळवून दिलं जात आहे. प्लॅटफॉर्म हा अगदी मिळत नसतो, तो तुम्हाला मिळवून द्यावा लागतो आणि आज आगरी प्रीमियर लीगच्या कमिटीनं मात्र ते प्रयत्न केलेत. आपल्या आगरी समाजातील आपल्या भूमिपुत्रांना मात्र त्यांनी चान्स दिलाय आणि तो चान्स मात्र परिवर्तित करीत असताना खूप चांगला खेळ आतापर्यंत खेळाडूंनी देखील दाखवलाय. पालघर स्पोर्ट्स आणि SV स्पोर्ट्स मध्ये सुरू असलेली मॅच. गोलंदाज तयार. प्रांजलचा पुढचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक थट्ट्यासकटच्या आतमधून तो बाहेर आलाय, परंतु कॅच कॅरी नाही करू शकला. लगेच 2 धावेचा कॉल मात्र मैदानाच्या मध्ये देण्यात आलाय. डबल तिथे कंप्लीट होईल. डबलनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती 8. 1 गड्याच्या मोबदल्यात 3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत 8. उर्वरित 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये अजून बाकी असे 6 षटकांची मॅच. अगदी करूया मरोवाली परिस्थिती आहेत. कुठला संघ मात्र टॉप 6च्या रेस मध्ये जाणार. आतापर्यंत 2 संघ मिळाल्यात. पुन्हा एकदा मात्र हा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न. फटका छान पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवरती. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा लगेच कॉल दिलाय. त्याच्यापासून थोडा दूर होता बॉल, त्यामुळे 2 धावा तिथे कंप्लीट होत आहेत. 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. पहिल्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा. रोहित मात्र आणि तुषार मध्ये आता भागीदारी करण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडू करतायत, कारण दोघांनाही माहित आहेत ही मॅच आपल्यासाठी सर्वाधिक महत्वाची, ही मॅच इम्पॉर्टंट आहे. मागच्या मॅच मध्ये 90 पार केल्यानंतर देखील मात्र सामना जिंकू शकले नाहीत तो टीम पालघर स्पोर्ट्सचा संघ. या मॅच मध्ये काही गोष्टी प्लॅनिंग केल्यात, काही गोष्टी प्लॅनिंग मध्ये एक्झिक्युशन केल्यात आणि त्या मात्र मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीने दाखवल्या जातील याच्यावरती देखील सध्या चर्चा होत आहेत. तोपर्यंत आपण डीजे कडे जाऊयात, एक संगीत घेऊयात आणि त्यानंतर मैदानाच्या दिशेने येऊयात. कुंदन.
मस्त आहे. समोर काय डान्स झाला त्या ठिकाणी, खूप सुंदर. त्यांनी मनमुरादपणे हा डान्स केलाय. आपले सिनियर आहेत तिथे मात्र डान्स करताना पाहिलं. महिला तर बरोबर चेअर घेऊन चालल्यात, आपली जागा पक्की करतायत. धावफलकावरती धावा आहेत 10-1 गडाच्या मोबदल्यामध्ये. पहिला 4 बॉलचा खेळ संपलाय, उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. रोहित मात्रे स्ट्राईकला, प्रांजल तयार. प्रांजलचा हा बॉल पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉल सीमारेषेच्या जवळ चाललाय. फिल्डर वेगाने आलात. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न. सेकंड रन नाव कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावेने धावफलक पुढे गेलेत, जाऊन पोहोचलं ते 12च्या घरामध्ये. 12 लॉस ऑफ 1 विकेट. पहिला 5 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त झालाय. पालघर स्पोर्ट्स 11 वर्सेस SV स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान सुरू असलेली काटोकी टक्कर मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा चांगला बॉल, अगदी सन्मान देण्यासाठी भाग पाडला. टार्गेटचा चान्स होता तिथे, मात्र विकेट किपरच्या अगदी पायाला लागून बॉल मात्र जोपर्यंत फील करण्यात येईल तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होत आहेत. आणि सिंगलच्या सहाय्यानं धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर जाऊन पोहोचतायत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती 13 रन, 1 विकेटच्या नुकसानीनंतर. सुरुवात होईल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर महेंद्र, जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती मात्र मोठी जबाबदारी असते. ती जबाबदारीचा भान ठेवून त्यांना गोलंदाजी करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण प्रांजल अनंत पाटील गोलंदाजाला पाहिलं. त्यानं 13 धावा खर्च केला. 1 विकेट त्याने मिळवून दिला होता. महत्वाची विकेट त्यानं मात्र मिळवून दिली. दुसऱ्या बाजूला रोहित मात्र आणि तुषार मैदानाच्या मध्ये सध्या खेळ करतायत. तुषार आतापर्यंत एकही बॉलचा सामना करू शकला नाहीत. रोहितनं 4 बॉलमध्ये 7 बनवल्यात. फटाफटका खेळण्याचा प्रयत्न अगदी अंपायरच्या बाजूने, स्क्वेअर अंपायरच्या बाजूने बॉल निघून आलाय. एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेनं धावसंख्या मात्र पुढे गेलेत, जाऊन पोहोचतं ते 14च्या घरामध्ये. पहिल्या बॉलवरती षटकारानंतर विकेट आली, त्याच्यानंतर डबल 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 आणि एक सिंगल. त्याच्यानंतर आता या ओव्हरची सुरुवात सिंगलनं झाल्यात. माहित आहेत की बाबा ही महत्वाची मॅच आहे. 6 षटकांचा मॅच आहे. किमान 6 षटकांमध्ये मागच्या मॅच मध्ये 90 धावेचं टार्गेटच्या थोडं वरती होतं, तेही मात्र पूर्ण झालं होतं. त्यामुळे आता विचार पालघर स्पोर्टचा झालाय की या मॅच मध्ये किमान त्या 80-90 धाव्यांची वेस ओलांडण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होईल का, याची देखील चर्चा सध्या रंगले. 1.1 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपला. धावा 14, 1 गडी बाद. स्ट्राईक एंडवरती बॅटर आहेत तुषार. तुषारच्या बॅटमधून फटका सजवला हवेमध्ये बॉल. विकेट किपर मात्र दूरचा प्रवास करून पोहोचण्याचा प्रयत्न, अटेम्प्ट चांगला होता. कारण इतकं धावून कॅच कॅरी करणं किंवा तिथपर्यंत पोहोचणं हे सर्वाधिक महत्वाचं असतं. आणि त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर तो विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये भरपूर दूरवरचा प्रवास करून विकेट किपर जवळपास पोहोचले होते, परंतु तो कॅच कॅरी नाही होऊ शकला. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 15, 1 गडी बाद. 1.2 चेंडू आतापर्यंत फिकून झाल्यात. उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग सध्या घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही स्वागत. काही जण आपल्या स्मार्ट टीव्ही वरती, काही जण आपल्या स्मार्टफोन वरती या संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहेत. लोअर फुल टच बॉल, बॉलला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी प्रांजल, त्यानं टिपला मैदानाच्या मध्ये झेल. आणखीन एका विकेटचं पतन होईल. रोहित मात्रे यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. पालघर स्पोर्ट्सनं गमावलंय आपली दुसरी विकेट 15 वरती.
नंतर आता नव्यानं बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत मिस्टर निखिल मात्रे मैदानाच्या मध्ये येत आहेत. 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पालघर स्पोर्ट्स 11 या संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहत आहात. एसव्ही स्पोर्टच्या अगेन्स्ट एसपी स्पोर्टचा डगआउट देखील आता थोडंसं स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती. हा फटका पुन्हा खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू ऑन साइडला मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक दूरवरून मिड विकेट पर्यंत येत आहेत. बॉलला फेकी करेपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर जाऊन पोहोचते ती मात्र 17च्या घरामध्ये. 17 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 1.4 ओव्हर्स. 1.4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धाबा आहेत त्या 17. 6 षटकांची मॅच. महेंद्र या षटकाची सुरुवात त्यानं सिंगलनं केली. त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर डबल. आतापर्यंत 4 बॉल त्यानं फेकले. 4 बॉलमध्ये रन खर्च केला त्यानं 4 विकेट त्यानं मिळवून दिले 1. फिल्डिंग पोझिशन मध्ये देखील मात्र सातत्याने तो बदल करतोय. फटका खेळलाय अगदी प्रॉपर कनेक्शन आणि बरोबर जशवीचा जिथे स्टँड आहे त्याच दिशेने बॉलला मात्र पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दॅट्स अ ह्यूज. पाहायला मला धावसंख्या धावफलकावरती 23 2 गड्यांच्या मोबदल्यात निखिल मात्रेच्या बॅटमधून विस्फोटक अंदाजामध्ये खेळलेला हा कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलं. प्रॉपर टायमिंग होतं आणि त्या टायमिंग सहित बॉलला मात्र पाठवलं होतं निखिलनं. शेवटचा बॉल या ओव्हर मधील पॉवर प्लेचा अगदी हे बंधन असलेलं षटक त्यातला हा शेवटचा बॉल. रन झाला 23. 2 गडी बाद. फिल्डिंग पोझिशन मध्ये पुन्हा बदल केले जात आहेत. ऑफ साइडला पाहिलं तर आता आपण 5 खेळाडू होते त्यामधले अगदी ऑन साइडला आता मात्र आणखीन एक खेळाडू घेऊन गेल्यात. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉलला स्टॉप केलंय. हे सर्वाधिक महत्वाचं आहे. तिथे मात्र एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या माध्यमातून षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होईल. ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 12च्या सरासरीनं 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जाऊया डीजे कडे. ऐकूया संगीत. परंतु तिसऱ्या षटकामध्ये प्रांजल कशा पद्धतीने थांबवतोय निखिल मात्रे आणि तुषारला तेही पाहण्यासारखं असेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या मध्ये आता सुरुवात होत आहेत. एका बाजूला निखिल मात्रे, त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर प्रांजल. पहिला बॉल पंच मात्र दर्शवत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचतात त्या 25 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटक मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालं होतं. तिसऱ्या षटकाची सुरुवात त्यामध्ये पहिला बॉल वाईट. फटका चांगला खेळलाय. बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी आणि त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पार. निखिल मात्रेच्या बॅटमधून आणखीन एक कडक बेधडक षटकार.
चांगलं टायमिंग सहित या बॉलला मात्र पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहिलं तर गोलंदाजाकडे वेग आहेत आणि त्या वेगाचा फायदा मैदानाच्या मध्ये निखिल म्हात्रे यांनी घेतलात आणि सरळ बॉलला मात्र पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या 31. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रांजल वर्सेस निखिल. पुढे खोलात टाकण्याचा प्रयत्न केला, त्या बॉलला मात्र ऑन साईडला अगदी ढकलून दिलेत. लॉंगॉनला प्रोटेक्शन आहेत, फिल्डर ठेवण्यात आलं, तिथून मात्र फिल्डिंग केले. एका धाब्यावरती समाधान. धावसंख्या एका धाब्याने 32-32. लॉंगॉन मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू, डीप मध्ये तो ठेवण्यात आला. लॉंग ऑफचा खेळाडू आणि कव्हरचा खेळाडू आहे, तो देखील आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतोय. 30 सेकंदाच्या आतमध्ये पॉइंट, गली, स्लीप आणि शॉर्ट फाइंडिंगला ही फिल्डिंगची पोझिशन सध्या सजवण्यात आले आहेत. एक धाव तिथे येत असताना पाहायला मिळतात. एका धावेनं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढल्यात 33-33. सेम फिल्डिंगची रचना पुन्हा निखिल म्हात्रे यांच्या अगेन्स्ट देखील मात्र त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षकाची भूमिका सजवण्यात आल्या आहेत. ऑफ साईडला 5 खेळाडू, ऑन साईडला 4. सर्कलच्या बाहेर ऑन साईडला आपण पाहिलं तर 3 खेळाडू आहेत. 3 बॉल निर्णायक असणार आहेत प्रांजलचे. चांगला बॉल अगदी बॅटला स्पर्श झालाय, ते निखिल म्हात्रेलाही ठाऊक होतं, त्यानं देखील मात्र बोट उंच केलं. फलंदाज मात्र निखिल म्हात्रेला परतावा लागेल. प्रांजलचा एक खूप चांगला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर होत असताना फलंदाज निखिल म्हात्रे बॅक टू डी टग आउट कॉम. कमबॅक मैदानाच्या मध्ये करणं जाणतात, कमबॅक देखील करायला हवा, कारण क्रिकेटचा खेळ हा कमबॅकचा खेळ आहे. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये प्रदीप येत आहेत. 5व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आला पालघर स्पोर्ट्स 11चा संघ. सध्याच्या घडीला धावसंख्या त्यांची आपण पाहिलीत तर 33-33ला 3 विकेट आफ्टर 2.4 ओव्हर्स. 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर उर्वरित 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. प्रदीप आणि तुषारची जोडी सध्या मैदानाच्या मध्ये आहे. ही जोडी जमेल की पुन्हा एकदा प्रांजल ज्या पद्धतीनं गोलंदाजी आपली व्हायला हवी ती दाखवतील याच्यामध्ये देखील चर्चा आहे. वेगवान बॉल, त्याच्यावरती पुन्हा एकदा आणखीन एक वेगवान स्ट्रोक खेळलाय. प्रदीप आले आणि प्रदीपनं लगेचच मैदानाच्या मध्ये षटकारामध्ये 6 धावेमध्ये तकदील केलंय. 6 रन. काय कडक स्ट्रोक होता, जितक्या वेगानं टाकला तितक्याच वेगानं लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही प्रदीपची स्ट्रेंथ आहे, त्या स्ट्रेंथ वरती गोलंदाजी कराल तर तुम्हाला महाग पडेल हे मात्र प्रदीपनं सांगितलं आणि पनिशमेंट देत असताना षटकार त्यांना ठोकलाय. धावफलकावरती धावा झाल्या तर 39 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या ओव्हर मधील. 39ला 3 धक्के पालघर स्पोर्ट्स 11चे SV स्पोर्ट्सच्या अगेन. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. निर्णायक बॉल मात्र पाहायला मिळेल, कारण 6 षटकांची तुम्ही मॅच खेळतायत, किती धाब्यांपर्यंत जाणार याची देखील चर्चा आहे सध्या. आणखीन एक बॉल पुन्हा समोरच्या दिशेने मात्र एक वेगवान स्ट्रोक खेळला. लॉंगॉनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं, फिल्डिंग केलं, एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट होईल. पाहिलं की हलकासा खेळाडू थोडा तिथे लेट आलाय आणि त्यानं बॉल फेकण्यासाठी लेट केला, त्याचा फायदा घेत असताना तुषार आणि प्रदीपचा एक चांगला कॉल मात्र मैदानावरती पाहायला मिळाला. 3 ओव्हर 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 3 ओव्हर मध्ये किती रन बनतील याची चर्चा मैदानावरती आपण करूयात. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकूयात संगीत. आज 10,397 लोकांनी ही संपूर्ण आगरी प्रीमियर लीगची स्पर्धा एन्जॉय केल्यात. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचा देखील धन्यवाद आहेत, कारण आपण
जवळपास आज 10,000चा आकडा पार केलाय त्या प्रेक्षक वर्गांचा थँक्यू सो मच. चौथ्या षटकासाठी गोलंदाज देखील आता मैदानावरती तयार होतील. मिस्टर आशुतोष एक महत्वाचा खेळाडू आहे आणि तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल त्याच्यावरती सध्या चर्चा आहे. आशुतोष पहिला बॉल फेकण्यासाठी तयार. समोर आपण पाहिलं तर तुषार किनी मैदानाच्या मध्ये तुषारला हुशार कामगिरी करावी लागेल मैदानावरती. त्याला बॅटिंग आपली दाखवायची आहे. 41ला 3 विकेट आता मध्ये उर्वरित 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. चला जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या कारण याच्यानंतर या मॅच इनिंग आणखीन एक मॅच तोही शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आशुतोष तयार. आशुतोषच्या समोर तुषार. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. सुरुवातीला हातामधून बॉल तर निसटला विकेट किपरचा परंतु त्याच्यानंतर त्या बॉलला कॅरी केलं. डॉट बॉलने सुरुवात झालेत. 41ला 3 विकेट. पालघर स्पोर्ट्स 11 3.1 ओव्हर्स. अजून उर्वरित 5 बॉल मैदानावरती शिल्लक असणार आहेत. आशुतोषचे थोडा लांब टाकला होता त्याला पुल करायचं होतं परंतु पुल नाही करू शकले क्षेत्ररक्षक आहेत. वेगानं बॉलवरती याला फिल्डिंग केलं. एका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या एका धावेने पुढे गेलेत. जाऊन पोहोचले ते मात्र 42 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉल अजूनही मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. स्ट्राईक एंडला प्रदीप 2 बॉल मध्ये 8. 400च्या स्ट्राईक रेट बॅटिंग तो सध्या करतोय. हवेमध्ये बॉल खेळलायत. इनफिल्डला अगदी क्लिअर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र मंगेश वेगानं बॉलवर त्याला फेकी चांगली झालाय आणि दुसरी धाव धोक्याचे ठरताना पाहायला मिळालाय. फलंदाज तुषारला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. रनआउटच्या माध्यमातून विकेटचं पतन. दुसरी धाव धोक्याचे ठरताना पाहायला मिळाली. मैदानाच्या बाहेर जावं लागतं तुषारला. धावफलकावरती धावा 1 धावेने वाढत असताना संघाची धावसंख्या पुढे गेलेत आणि जाऊन पोहोचले ते मात्र 43 धावा. नव्यानं बॅटर हर्ष घरत मैदानाच्या मध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. खार्डी या गावातून बिलॉंग करणाऱ्यापैकी एक खेळाडू हर्ष. संयुक्त केतनजी यांनाही आपण पाहिलात या ठिकाणी मंडळाचे ते सदस्य आहेत. केतन भोईर तेही या मॅचचा आनंद घेत आहेत सध्याच्या घडीला. 43ला 4 विकेट 3.3 चेंडूचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आशुतोष तयार. स्ट्राईकला प्रदीप. फिरवला होता बॉल परंतु त्याच्या पूर्वीच त्या बॉलला अगदी वॉच केलं आणि बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रदीपच्या बॅट मधून दनादन बॅटिंग सुरू आहे. आणखीन एक कडक षटकार. दॅट्स यूज इट. काय कडक बॅटिंग मैदानाच्या मध्ये. कडक बेधडक बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू प्रदीप. त्याची बॅट स्विंग खूप चांगली आहे आणि धावफलकावरती धावा 49 4 गडी बाद. पुन्हा आता बॅटची वेगानं फिरलाय समोरच्या दिशेने. हा फटका मात्र एक्झिक्यूट केलाय. तो थांबेल का नाही थांबणार म्हणून म्हटलं की प्रदीपची बॅट स्विंग वेगाने आहेत. एकदा की बॅट फिरली ना की तो बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनेच जातो. हाही बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलाय आणि 4 धावा या बॉलवरही पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचतात 53 धावा 4 गडी बाद. 3.5 चेंडू आतापर्यंत धावसंख्या 53 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेचा बॉल खूपच बाहेर जाणारा बॉल. पंच मात्र वळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातो. एक्स्ट्रा धाव येत आहेत. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेले. जाऊन पोहोचते 54 4 गडी बाद. हवेमध्ये खेळला बॉल. पुन्हा क्षेत्ररक्षक मात्र मंगेश त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करतात. एक कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जोखीम पत्करणारी रन घेण्याचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आला होता परंतु जशी बॅटिंग प्रदीप करतात तसे रनिंग देखील ते करतायत आणि रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा येत आहेत. 4 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत 56 अब तक 56 4 गड्यांच्या मोबदल्यात.
अनालिसिस पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये प्रांजलनं 13 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवली. दुसऱ्या षटकामध्ये महेंद्रनं 11 धावा देत 1 विकेट मिळवली. प्रांजल पुन्हा आले, 17 धावा देत त्यांनी 1 विकेट मिळवली. आशुतोषच्या षटकामध्ये 15 धावा, तिथे 1 विकेट मिळाली. प्रत्येक ओव्हरमध्ये एक विकेट तर जरूर मिळालाय, परंतु धावा देखील त्या 10च्या वरतीच आलेल्या आहेत. एकानं 13, 11, 17, 15 अशा पद्धतीनं धावा ज्या आहेत ना, त्या धावा सध्याच्या घडीला मात्र मैदानावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. हार्दिक मैदानाच्या मध्ये येत असताना पाहायला मिळतात. आज बॅटिंगमध्ये मधल्या कालावधीमध्ये हार्दिकनं एक छोट्या इनिंग आहेत त्याही साकारण्याचा प्रयत्न त्यानेही केलाय एसवी स्पोर्टच्या माध्यमातून. परंतु पाहूयात, क्रिकेटचा खेळ आहे, काही गोष्टी सांगू शकत नाही आपण. 4 ओव्हर 56 धावा. शॉर्ट बॉल, खडे स्ट्रोक जाग्यावरून मारलाय आणि बॉलला मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्ष घरत यांच्या बॅटमधून षटकार. दॅट्स अ ह्यूज 62, 62 धावा, 4 गडी बाद. षटकातील पुढचा बॉल. पुण्याचा मात्र स्ट्रोक खेळलाय, वेगवान स्ट्रोक खेळलाय. बॉल अगदी आपण पाहिलं तर मंगेश त्या ठिकाणी वेगाने पुढे येतात, फिल्डिंग करतायत. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या 63, 63 धावा, 4 गडी बाद. 4.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. उर्वरित 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 63 ला 4 विकेट. ही आतापर्यंत कंडिशन सध्या आपण मैदानाच्या मध्ये पाहत आहात. पुढचा बॉल वेगवान बॉल, तेज बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीत. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला जातो. डट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत बॉल फेकून झाले ते षटकातील 3. धावसंख्या धावफलकावरती 63, 63 धावा, 4 गडी बाद. उर्वरित 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. ते 3 बॉल कशा पद्धतीने टाकले जातात तेही गोष्टी पाहण्यासारख्या असतील. 63 ला 4 विकेट. क्लीन बोल्ड फॉर नेचर डिस्ट्रॉय. जो प्रदीप मैदानाच्या मध्ये चांगली बॅटिंग करत होता त्या प्रदीपला हार्दिकनं मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय आणि आणखीन एका विकेटचं पतन होत असताना धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 63, 63 ला 5 विकेट. वरती दाखवलं असताना पाहायला मिळत आहेत मिस्टर कौशल किनी मैदानावरती येत आहेत. या ओव्हर मधील 2 बॉल बाकी आहेत आणि त्याच्यानंतर आणखीन एक षटक मैदानावरती बाकी असणार आहेत. त्यामुळे चर्चा त्याही गोष्टीचे सध्या रंगले आहेत. पालघर स्पोर्टचा संघ किती धाबेपर्यंत जाईल, एसवी स्पोर्ट्स त्यांना किती धाबेपर्यंत थांबवणार, हे 8 बॉल खूप निर्णायक आहेत. लोअर फुल टच बॉल. कौशल किनी जसे मैदानाच्या आतमध्ये आले तसा पहिल्याच बॉलवरती बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो षटकाराची भाषाच बोलतोय सध्या तरी पालघर स्पोर्ट्सच्या संघाच्या माध्यमातून. आधी हर्षला पाहिलं, कौशलला पाहिलं, त्याच्यापूर्वी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये शुभम त्यांनी षटकार ठोकला होता. रोहित मात्रेला मात्र पाहिलं मैदानाच्या आतमध्ये तो षटकार नाही खेळू शकला होता. पण त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कौशल किनीची बॅट सातत्यानं बोलू लागलेत आणि त्याच्या बॅट मधून हा दुसरा सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा झाल्यात 5 ओव्हर 75, 75 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि शेवटचे 6 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 75 झाल्यात का इथून त्या 100च्या दिशेने मात्र वाटचाल होईल की पुन्हा एकदा एसवी स्पोर्टचा संघ तर 90च्या खालपर्यंत थांबवतोय, याही गोष्टी पाहण्यासारख्या असणार आहेत. या मागच्या ओव्हर मध्ये देखील धावा खर्च केला गोलंदाजाने, त्या मात्र 19 धावा, 3 षटकार, 1 सिंगल, 1 डॉट, 1 विकेट. या मागच्या षटकाचं वर्णन तुम्हाला पाहायला मिळालंय. कौशल मैदानावरती आहेत आणि कौशलसाठी एक पारितोषिक आहेत. आदरणीय सचिनदादा पाटील या मंडळाचे अध्यक्ष आहेत. जर कौशलला संधी मिळाली स्ट्राईकला आणि तिथून त्यानं 2 मारल्यात, आणखीन 4 मारले ना
6 बॉल 6 षटकार मारले तर सचिनदादा पाटील यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. कदापि ते त्यामध्ये आणखीन मारले तर त्या पारितोषिकामध्ये आणखीन भर होण्याचे चान्सेस आहेत. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होत नाहीये. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. श्रद्धा समोर म्युझिकल ग्रुप जर आपण पाहिलं तर जो आहे त्यामध्ये कौशलला आपण नेहमी पाहिलाय. काही अशी नाव आहेत, अंकुशला पाहिलं, हे आर्टिस्ट आहेत. फटका खेळला मैदानाच्या आतमध्ये हर्ष घरतनं, तोही मैदानाच्या आतमध्ये वादळी विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करू शकतोय आणि हर्ष घरतच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. हर्ष गरज सध्या मैदानाच्या आतमध्ये षटकाराची भाषा बोलतोय. साई गणेश ऑर्केस्ट्रा खार्डीकर हा बँड जो आहे तो जो ऑर्केस्ट्रा आहे त्या ऑर्केस्ट्रामध्ये हर्ष गरज यांना आपण नेहमी पाहिलं ऑक्टोपॅड म्हणून तो वाजवत असतो आणि तोच बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि एक चांगला खेळाडू आहे खार्डी गावचा हर्ष गरज. कलाकारच आहेत हर्ष आणि कौशल. आशुतोष तयार. आशुतोषचा खोलवर टप्प्याचा बॉल सरळ मात्र दांडी गुल करत असताना पाहायला मिळत आहेत. हर्षला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. आणखीन एका विकेटचं पतन. क्लीन बोर्ड. धावसंख्या 81. 6 गडी बाद. एक्क्याऐंशी धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पालघर स्पोर्ट्स 11 संघाच्या पण धावसंख्या पाहत आहेत. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत सूर्यकांत. बऱ्याच वेळा पंचांच्या माध्यमातून देखील आपण सूर्यकांत यांना पाहिलं आहे. सचिनदादा किनी यांच्याकडून आपण पाहिलं तर सूर्यकांतनं षटकार ठोकला. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहेत. चंदन सरमध्ये विजयमामा चषक होते त्यावेळी सूर्यकांत यांची भूमिका खूप महत्वाची असते आणि ते सूर्यकांत सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या प्रत्येक सिक्सरसाठी सचिनदादा किनी यांच्याकडून मात्र 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. 81 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी. आशुतोष तयार. आशुतोषचा बॉल लोअर फुलटच बॉल अगदी बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. बाउंड्री लाईन वरती जम्प केलं. बॉल लढवलाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न मात्र वेगानं झालाय. बॉल हातामध्ये नाही आला. दुसरी घेतला. तिसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय आणि आता तिसरी धाव घेत असताना तिथे मात्र विकेट सॅक्रिफाय करावे लागेल. कौशल किनीला मात्र स्ट्राईक हवी आहेत. फलंदाज मात्र तिसरी धाव घेत असताना बाद. धावफलकावरती धावा वाढल्यात त्या 83. 83 ला 7 गडी बाद. त्र्याऐंशी धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नव्यानं बॅटर मैदानावरती येत आहेत. आणखीन एक कडक स्ट्रोक. कौशल आज मैदानाच्या मध्ये एका वेगळ्याच अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. तो म्हणतो की यापूर्वी मला स्ट्राईक का नाही मिळाली आणि स्ट्राईक जशी मिळाली ना तसं मैदानाच्या मध्ये एस स्ट्राईक त्यानं केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. धावसंख्या 89 धावा. दुसऱ्या बाजूला श्लोक श्रीकांत भोईर हेही तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय. बॉल उंच गेलाय, दूर नाही गेला. क्षेत्ररक्षकापासून गोलंदाज स्वतः धावले होते. 2 धावा तर घेण्यात आल्यात आणि 2 धाब्यांवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतायत. पहिला डाव समाप्तीनंतर 91 धावा झाल्यात आणि 92 धाब्यांच्या लक्ष्याचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करावा लागणार आहे. कौशल किनीनं 4 बॉलमध्ये 20 धावेची एक झंझावती खेळी ही मैदानाच्या मध्ये पेश केलेली आहेत. 92चं टार्गेट हे मैदानाच्या मध्ये इंटरेस्टिंग टार्गेट आहेत आणि या टार्गेटचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल हेही मैदानाच्या मध्ये पाहण्यासारखं असेल. यापूर्वी देखील आपण पाहिलं तर धावा ज्या होत्या त्या धावा खूप छान पद्धतीने मैदानाच्या मध्ये पालघर स्पोर्ट्सनं बनवल्या होत्या, परंतु त्या डिपेंड करत असताना कुठेतरी थोडंसं मिस्टेक घडली होती. आता SV स्पोर्ट्सला 36 बॉल मध्ये करायचे आहेत. 36 बॉल मध्ये 92 धाब्यांचं लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याचं धावतं समालोचन घेऊन येतील कमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा या सफाले परिसरातील एक गोड आवाज आमचे जवळचे मित्र हार्दिक जिक्किनी यांना ऐकूयात या 6 ओव्हरसाठी.
आणि जसवी शॉक दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आपण करूया टॉस. कॉइन त्या ठिकाणी स्पिन केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन असतील. त्या दरम्यान महत्वाचा तो मॅच होणार आहे. तर मग त्याचा टॉस होणार आहे. हा चला जसवी कॅप्टन पाठवा. श्रीधर मात्रे सर यांना विनंती असेल आपल्या शुभस्य टॉस केला जाणार आहे. सुयोगिलेबन मंगलमूर्ती धनसार आणि धनसारच्या अगेन्स्ट आपण पाहिले तर जसवी शॉक स्टँड्स तिथे आपण पाहतात आणि जसवीचे सध्या कॅप्टन आहेत. आमच्या दिशेने आता वाटचाल करतायत. डू आणि डाय वाली मॅच आहे. हाही मॅच त्याच पद्धतीचा आहे. पुढचा मॅच देखील त्याच पद्धतीचा येतोय कारण आजच्या दिवसामध्ये पहिले 4 मॅचेस पाहिले तर पहिल्या 4 मॅचेसमध्ये एक एक सामना प्रत्येकानं जिंकला होता आणि त्याच्यानंतरची 5वी मॅच इथून जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये पात्रता फेरीमध्ये मात्र दाखल होईल. टॉप 6 मध्ये त्यामधला आणखीन एक संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर होणारी जी मॅच आहेत त्यामधून एक संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या आपण टॉस करूयात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एका बाजूला हेड दुसऱ्या बाजूला टेल. टॉस कॉल करेल धनसार टीमचे कॅप्टन. हेड म्हटलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर टेल आलाय. टॉस आहे तर टॉस जिंकलाय जसवीच्या टीमनं. काय डिसिजन असणार आहेत? क्षेत्ररक्षण. 6 षटकांची मॅच आहेत. करूया मरोवली परिस्थिती आहेत. डू ऑर डाय वाला मॅच आहेत. तर समोरच्या टीमला किती धाब्यांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न आहे? 60च्या आत 60च्या आत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार. आणि खरंच मागील मॅचमध्ये आमचा मने आयकॉन खेळाडू याने स्वतः एकट्याने जबाबदारी घेऊन पूर्ण मॅच वन साईड फिरवली. त्यामुळे आमच्या या सर्व खेळाडूंकडून त्याला मी त्याचे खूप खूप कौतुक करेन. आणि पुढील मॅचही त्याने आपल्या टीम स्पिरिटने आपल्या टीमला घेऊन खेळावं आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करावे. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू होतात त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी शुभेच्छा देतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जॉईन मिस्टर हार्दिक किनी आहेत. टॉस जिंकला जसवी या टीमनं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धनसार टीमला करायचे बॅटिंग. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार. सर्व चक्र फिरत आहेत. जस्ट वेट फॉर युअर टर्न. आणि इथे एक नाण्याची बाजू पडतळल्यानंतर आता वेल SV स्पोर्ट्सची. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार. फलंदाज महेशच्या बॅटमधून 6 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. 92चा चेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं हा चेज जर आपण पाहिला तर यादी देखील पूर्ण होताना आपण पाहिलंय. लास्ट मॅच मध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीनं मनोजने बॅटिंग केली तर इथे त्यापैकी एका फलंदाजाला इथे लढावं लागणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती कौशल. बॉल नंबर 2. दुसरा देखील ओव्हर दी लॉंग ऑफ. आधीचा देखील लॉंग ऑफला आणि पुन्हा एकदा लॉंग ऑफला. बॅक टू बॅक 2 षटकार 6 धावा. डूबता सूरज उगता जरूर. वक्त कैसा भी हो पलटता जरूर. गोलंदाजीमध्ये जरी वेळ खराब असली ना तरी आता फलंदाजीमध्ये काम तमाम करायचं. SV स्पोर्ट्स सलग जर 6 बॉलवरती 6 षटकार येत आहेत तर महेशसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. आदरणीय सचिनदादा पाटील अग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 तर ऑलरेडी आल्यात.
आणि पहिले 2 षटकार जे आहेत ना गोलंदाजाच्या जखमेवरती या ठिकाणी मीठ चोलण्याचं काम केलं. कारण महेशला चांगलंच माहिती आहे यादीच्या मॅचमध्ये कौशल फ्लॉप गेला होता. हा बॉल चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 13-2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 2 चेंडूंनंतर हा व्हाईट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केलाय. महेशला पण पाहतो एका बाजूला 2 षटकार त्याच्या बॅटमधून. तिसरा ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाला निवडलंय. टिपलाय जाईल, संपलाय महेशचा खेळ. 2 षटकारांचं प्रतिउत्तर. तिसऱ्या बॉलवरती पलटवार कौशलचा, विकेट जातोय गॉन. स्टार्ट नक्कीच चांगली मिळाली होती, परंतु तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळताना पाहायला मिळाली. यादीचे जे 2 बॉल होते ते बरोबर स्लॉटमध्ये दिले होते. तिथे 2 षटकार आपण पाहिले होते. तदनंतर तिसरा बॉल गुडलेन स्पॉटवरून त्या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट, आणि त्याच्या विरोधामध्ये विकेट जाताना पाहायला मिळाली. नवीन फलंदाज हार्दिक मैदानामध्ये दाखल झालाय. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. आज कॅमेरा वर्क देखील क्लीन अँड नीट आपण पाहिलंय. कुशल चौधरी आणि त्याचबरोबर आयुष यांना आपण पाहतोय, आणि आमचे डिजिटल ऑपरेटर कुणाल पागदरे यांना आपण पाहतोय. 6 सीटर स्पोर्ट्सची जी संपूर्ण टीम या ठिकाणी या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेते. जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. 92चा चेज आहे आणि मैदानामध्ये महेश उतरल्यानंतर त्याची आक्रमणाची जी भूमिका होती तो निभावत होता, परंतु तिसऱ्या बॉलवरती आपले विकेट गमावले. आता नवीन फलंदाज हार्दिक मैदानामध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पेश केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 14 वरती जाऊन पोहोचलं. 14 रन्स स्कोरकार्डवरती लागले गेलेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगमध्ये चौकार षटकारांचा वर्ष आपण पाहिलाय. तमाम क्रीडा प्रेक्षकांना पुन्हा एकदा या इनिंगमध्ये तोच खेळ पाहायचा, तेच चौकार षटकार पाहायचे. आणि इथे फुल टॉस टाकला. मिड विकेटला डिपॉझिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट. पहिल्या बॉलवरती जरी षटकार आला असेल तरी येणाऱ्या शेवटच्या बॉलवरती कौशलचा दबदबा आणि कौशलची दहशत राहील हे दाखवून देत असताना विकेट जातोय गॉन. मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर 5 बॉलचं केल्या ठिकाणी झालंय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. असफलता की दीवार तोडणी आहे, सफलता की मंजिल खडी करणे आहे, आणि ते यश प्राप्त करण्याकरिता आज खऱ्या अर्थानं टेबल टॉप करण्याकरिता जे 2 संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पालघर स्पोर्ट्स 11 आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना SV स्पोर्ट्स, या 2 टीममधील जे बॅटल मैदानामध्ये आपण पाहतोय. 92 रन्स पुन्हा एकदा या ठिकाणी उभ्या केल्यात पालघर स्पोर्ट्स 11 या टीमने. मागील सामन्यामध्ये तेच चित्र आपण पाहिलं होतं प्रथम बॅटिंग करत असताना, परंतु सेकंड इनिंगमध्ये गोलंदाज चाललेले नव्हते. या मॅचमध्ये कौशलच्या अगेन्स्ट 2 बॉल होती. 2 षटकार आल्यानंतर त्याचा पलटवार मैदानामध्ये झालाय. शेवटचा बॉल प्रचंड वेगाने टाकलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित. धावचीची संधी नॉन स्ट्रायकेनवरती. काही क्षणांसाठी धोक्याची घंटा जरूर वाजली होती. बॅक पेन त्या ठिकाणी पाहायला मिळालं गोलंदाज कौशलच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आगरी प्रीमियर लीग आणि कौशल एक बॉन्डिंग जी आहे ना, खऱ्या अर्थानं क्लोज बॉन्डिंग आहे. कारण आगरी प्रीमियर लीग 2020 मध्ये आपण पाहिलं होतं, तिथे मॅन ऑफ द सिरीजचा खिताब कौशलने जिंकला होता. आज देखील त्याचा परफॉर्मन्स टॉप लेवलचा आपण पाहिलं आहे आणि टॉप रँकिंगमध्ये सध्या तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आता येणारी 5 षटकं आणि 5 षटकांमध्ये विजयासाठी 77 धावांची गरज आहे. मॅच कंपॅरिझनचा जर आपण विचार केला तर मॅच कंपॅरिझन फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पालघर स्पोर्ट्स 11 हा संघ 13 वरती होता आणि SV स्पोर्ट्स हा संघ सेकंड इनिंगमध्ये 15 वरती आहे. 2 विकेट SV स्पोर्ट्स टीमने गमावल्यात. फर्स्ट इनिंगमध्ये पालघर स्पोर्ट्स 11 टीमने 1 विकेट गमावलं होता. म्हणजे इथे जास्त फरक नाही आहे. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती हर्षला आणलं गेलंय. आजच्या दिवसामध्ये हर्षने देखील चांगल्या पद्धतीनं विथ द बॉलने विथ द बॅटने या दोन्ही फॉर्मॅटमध्ये कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी डेडिकेट केलंय. या मॅचमध्ये देखील तेच करायचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक घेण्याचा मान त्याने मिळवला होता
आणि या स्पर्धेमध्ये असे 2 गोलंदाज आपण पाहिल्यात. एक कौशल किनीला आपण पाहिलं आणि त्याच्या सोबतीनं त्याच्याच टीममधील त्याच्या स्क्वॉडमधील हर्ष गरत हा दुसरा गोलंदाज हॅट्रिक घेणारा आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला. 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये विजयासाठी आता समीकरण 77 धावांचं आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. स्ट्रायकिंगवरती आशिष, नॉन स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय हार्दिकला. दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर मॅन फ्रॉम रावले एक गाव एक फॉर्मॅटमध्ये श्री जागमाता रावले टीमसाठी चांगलं डेडिकेशन त्यांचं आपण पाहिलं. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. क्रॉस बॅटचा वापर झाला होता. क्षेत्ररक्षक निखिल त्या ठिकाणी येत आहेत. बॉलला फील्ड करेपर्यंत एक धाव या बॉलवरती मिळेल. हार्दिकला स्ट्रायकिंगवरती आणलं गेलं. अजूनही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ती बॉन्डिंग बसलेली नाही आहे या मॅचमध्ये. ज्या पद्धतीनं महेश मैदानामध्ये बॅटिंग करत होता व्ही शेपमध्ये, मोस्टली त्याच्या बॅटमधून रन्स येत असतात. ते देखील जर आपण चित्र पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये व्ही शेपमध्ये भरपूर रन्स महेशच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. परंतु महेशला या मॅचमध्ये खेळपट्टीवरती टिकून राहणं फार गरजेचं होतं. इथे इनसाइड आउट चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओव्हर दी बॅकवर्ड पॉइंट सरळ बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या फलकावरती 20. चांगला शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सेकंड पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय आणि जे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते डीपमध्ये कव्हर मध्ये फिल्डर नव्हता, पॉइंटला फिल्डर नव्हता, थर्डमॅनला फिल्डर नव्हता आणि चांगल्या पद्धतीनं इनसाइड आउट त्या ठिकाणी ऑफर केला फलंदाज हार्दिकने आणि तिथे 4 धावा मिळाल्यात. धावसंख्या फलकावरती 20. आता येणारे चेंडू आहेत 28 आणि 28 बॉलमध्ये 72 धावांची गरज आहे. चांगला वेग या बॉलवरती पाहायला मिळाला परंतु त्याचा फायदा होणार नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा स्कोर कार्डवरती लागलात. पिन ड्रॉप सायलेन्स सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण महेश ज्या वेळेला बॅटिंग करत होता पहिल्या 2 बॉलमध्ये डगआउटमध्ये जो जल्लोष सुरू होता, जे सेलिब्रेशन मैदानामध्ये सुरू होतं, महेशचे विकेट गेल्यानंतर पूर्णपणे त्या ठिकाणी शांतता पसरले. हा फुल टॉस आणि फुल टॉस बॉलवरती 6 धावांची मोहर उमटवत असताना सरळ चाललाय बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. रावले टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार मैदानामध्ये बॅटिंग करत असताना हार्दिक गरतला आपण पाहतोय आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. धावसंख्या फलकावरती 27-27. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. आता गाडी ट्रॅकवरती आलाय कारण मागील 2 बॉलमध्ये ज्या धावा आल्यात ना त्या खूप महत्वाच्या ठरत आहेत. कारण जी स्टार्ट झाली होती मागील ओव्हरमध्ये एंड ऑफ दी ओव्हर ती स्टार्ट कंटिन्यू ठेवता आली नव्हती. या ओव्हरमध्ये हर्षच्या विरोधामध्ये तो आक्रमण पुन्हा एकदा केलाय. त्यानंतर हा रायझिंग बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली उचली प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. बॉल चांगल्या पद्धतीने बाउन्स झाला. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला गेला. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. 26 बॉल आहेत आणि 26 बॉलमध्ये विजयासाठी 65 धावांची गरज आपण पाहतोय. या ओव्हरमधील 5वा बॉल ओव्हर दी विकेट. हर्ष राईट आर्म ओव्हर दी विकेट. पुल शॉट लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. श्लोक वॉट एफर्ट्स काय झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं नियंत्रण आणि चांगलं कंट्रोल. टिपलाय झेल संपलाय फलंदाज हार्दिकचा खेळ गॉन. येस DRS घेतला जातोय. बॉल कलेक्ट केल्यानंतर जेव्हा श्लोक ने डाय मारली तेव्हा बॉल या ठिकाणी जमिनीला स्पर्श झालाय का ते आपण पाहणार आहोत. OUT आउट म्हणजे इथे हार्दिकला परतावं लागणार आहे. 27 धावा फलकावरती लागल्या. 27 वरती 3 धक्के या ठिकाणी लागत असताना नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये एका बाजूला जसवी शार्क आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत. सुए गिलन मंगलमूर्ती धनसार या 2 टीम मधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आशुतोष अर्थातच आशू मैदानामध्ये दाखल झाला. सफारी टेनिस बॉल क्रिकेटच्या इंडस्ट्रीमधील
हा देखील एक बेस्ट ऑलराऊंडर, परंतु मागील 2 वर्षांमध्ये त्याचा फॉर्म नक्कीच कुठेतरी नाही आहे. लवकरच त्या प्राईम फॉर्ममध्ये परतेल. आज त्यांनी जी गोलंदाजी केली आहे, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 वर्षाआधीचा खऱ्या अर्थानं जो आशू आहे त्याची झलक आज पुन्हा एकदा होताना पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये, परंतु बॅटिंगमध्ये अजूनही ती कमी जाणवते. 27 फलकावरती लागला शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आशुतोष मैदानामध्ये दाखल झालाय. हर्षने बॅटिंगमध्ये देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं होतं. त्याच्या बॅटमधून 13 धावा आपण पाहिल्या होत्या आणि स्पेशली स्लॉग ओव्हरमध्ये त्या रन्स आल्या होत्या. पहिलाच बॉल आशूसाठी सरप्राईज होता आणि ते सरप्राईज त्या ठिकाणी नक्कीच अचंबित करणारं पाहायला मिळालं. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27-27. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आता 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 65 धावांची गरज आहे. मॅच कंपॅरिझन जर विचार केला तर आफ्टर 2 ओव्हर 24 होत्या टीम पालघर स्पोर्ट्स 11 संघाच्या आणि इथे SV स्पोर्ट्स टीमचा जर विचार केला तर 27 आहेत. 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात आणि 3 धावांचा फरक या ठिकाणी जाणवतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 27. आता रोहितला थोडंसं लवकर आणलंय. लास्ट मॅचमध्ये आपण पाहिलं होतं रोहितने मॅचमध्ये जान टाकली होती, कारण मोस्ट एक्सपेन्सिव्ह विकेट लास्ट मॅचमधली अर्थातच मनोज पाटील मन्या त्याची विकेट मिळवल्यानंतर सेलिब्रेशन भरपूर मोठं होतं, परंतु दुर्गेशच्या बॅटमधून आलेला षटकार मॅच विनिंग स्ट्रोक अप्रतिम होता. जाऊयात आपण या सामन्याच्या दिशेने. येणारी 4 षटकं आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये 65 धावा बनवायच्या आहेत. 24 बॉलमध्ये विजयासाठी 65 धावांची गरज आहे. सध्या तरी स्कोर कार्डवरती 27 लागल्यात. 27 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 13.50च्या सरासरीने मागील 2 ओव्हरमध्ये बॅटिंग जर हाच करंट रन रेट जर शेवटपर्यंत टिकवून ठेवला तर या क्रीजवरती रन्स बनवणं थोडंसं सोपं होऊन जाईल, कारण येणाऱ्या 24 बॉलमध्ये 65 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित, लेफ्ट आर्म स्पिनर बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिलाच बॉल लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला होता. लॉंग ऑनमध्ये बॉल जातोय. श्लोकला आपण पाहतोय. यादी एक चांगला झेल श्लोकने टिपला होता. एकदम मिळेल या बॉलवरती. आता आशू स्ट्रायकिंगवरती आलाय आणि लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट, स्पेशली लेफ्टी स्पिनरच्या अगेन्स्ट एक लेफ्टी अटॅकिंग बॅटर येणं गरजेचं होतं. रोहित जो लेफ्ट हँडेड आणि दुसऱ्या बाजूला आशू तो देखील लेफ्ट हँड आहे, म्हणजे एक चांगली बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल येणाऱ्या 5 बॉलमध्ये आणि ती बॅटल इंटरेस्टिंग असेल. 28 धावा स्कोर कार्डवरती. 23 बॉलमध्ये 64 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगवरती आशू आणि आशूसाठी एक स्पेसिफिक फील्ड सेटअप मैदानामध्ये पाहायला मिळतोय, स्पेशली इन फ्रंट ऑफ दी ऑफ साईड जे 2 फिल्डर लावले गेलेत. एक रणनीती असू शकते. हा बॉल स्लॉटमध्ये टाकलाय, त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न, परंतु जो ट्रॅप रचला होता तो सक्सेस झालाय. आणखीन एक विकेट आणि इथे आशूला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बिग लॉस गॉन. वरती 4 विकेट जाणं हे कुठेतरी योग्य नाही आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण मागील इनिंगमध्ये महत्त्वाचं काय होतं तर प्रत्येक ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं जे कॅल्क्युलेशन होतं ते पूर्ण होत होतं आणि ते गोल्स कंप्लीट होत होते प्रत्येक ओव्हरमध्ये, परंतु या मागील 2 ओव्हरमध्ये ते चित्र दिसलेलं नाही आहे. आणि मागील 3 ओव्हरमध्ये जर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर स्पेशल गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करण्यात आला. प्रॉपर जे 3 फ्रेश बॉलर्स आहेत त्याचा वापर या ठिकाणी केला आहे. पहिल्या षटकामध्ये कौशलला आपण पाहिलं, दुसऱ्या षटकामध्ये ओव्हर नंबर 2मध्ये हर्षला आपण पाहिलं आणि तदनंतर आता टीमचा आयकॉन, टीमचा लीडर बॉलिंग ट्रॅकवरती. लीडर सध्या तरी भारी पडतोय. मंगेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्यात. कव्हरला हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्मॅश करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तितकासा कॉन्फिडन्स या स्ट्रोकमध्ये नव्हता. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 29. आता 21 बॉल आणि 21 बॉलमध्ये 63 धावांची गरज आहे. मागील 3 बॉलमध्ये एकही मोठा फटका आलेला नाही आहे. जी चौकार षटकारांची टाइम लाईन आहे ती या ओव्हरमध्ये थोडीशी या ठिकाणी डिस्ट्रॉईट होत असताना पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल या ठिकाणी स्कोर कार्डमध्ये जोडली जाईल, परंतु या सिंगल डबलने काहीच होणार नाही आहे. सध्या तरी या मॅचमध्ये या सेकंड इनिंगमध्ये सिंगल डबलला काहीच अर्थ नाही आहे, कारण एक मोठं लक्ष आहे आणि ते मोठं लक्ष पार करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त अटॅक करायचं. येणाऱ्या 20 बॉलमध्ये 62 धावा बनवायच्या आहेत.
आगरी दादा 007 खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला सोशल मीडियावरती सर्वाधिक चर्चेमध्ये असलेलं नाव आहे आणि त्यामधील एक मोस्ट फनी कॅरेक्टर अर्थातच निखिल गावड सर या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मी त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती या. सर्वांना हसवणारं हे व्यक्तिमत्व एक कलाकार आपल्या आगरी समाजामधील आपल्याला पाहायला मिळतात. निखिलजी गावड सर आपण या मुख्य मंचावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. पुढचा बॉल आणखीन एक चांगला लेग ब्रेक मैदानामध्ये टाकलाय. हा देखील बरोबर टप्प्यावरून या ठिकाणी फिरवला होता. ओव्हर नंबर 3चा खेळ मैदानामध्ये संपतोय आणि 3 षटकानंतर धावसंख्या फलकावरती 31. आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 61 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 20 धावा इथून बनवाव्या लागणार आहेत. रोहितचं षटक अतिशय सुंदर पाहायला मिळालं कारण मागील ओव्हरमध्ये फक्त 4 सिंगल आणि महत्त्वाचा एक विकेट. म्हणजे पहिल्या 2 षटकांमध्ये जी चौकार षटकारांची टाइम लाईन होती या ओव्हरमध्ये रोहितने पूर्णपणे नष्ट करून टाकले. आता ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती हर्षला आणले गेले. लास्ट मॅचमध्ये कौशलला 2 स्पेल दिले होते. आता हर्षला ती संधी दिली आहे, तो चान्स हर्षला दिला. एका बाजूला मंगेश, दुसऱ्या बाजूला आशिष, ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. येणारे बॉल 18 आणि 18 बॉलमध्ये 61 धावांची गरज आहे. पुढच्या सामन्यावरती देखील लक्ष वेधीच झालं कारण नेक्स्ट मॅचमध्ये मोठी स्टारकास्ट आपल्या भेटीला येईल. टॉस कंप्लीट झाला. एका बाजूला जसवी शार्क आणि दुसऱ्या बाजूला सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार. पहिलाच बॉल पंच करण्याचा प्रयत्न झाला होता. सूर्यकांत त्या ठिकाणी मिड ऑफला आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. थ्रो करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी एक धाव मिळाली या बॉलवरती आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या फलकावरती 32. 17 बॉलमध्ये विजयासाठी 60 धावांची गरज. आगरी प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, संध्याकाळचं सत्र. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय हर्षच्या स्पेलचा जर विचार केला तर या आधीच्या ओव्हरमध्ये 12 धावा त्याने खर्च केला होता आणि महत्त्वाचा एक विकेट मिळवला होता. या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये त्याचा इंटेंट चांगला आहे आणि त्याचा जो कॉन्फिडन्स आहे सध्या तरी पहिल्या 2 बॉलमध्ये अप्रतिम पाहायला मिळाला आहे. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. या ओव्हरमधील 3रा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनमध्ये शतशक उपस्थित आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी झाली आतापर्यंत आणि जे हवं आहे खऱ्या अर्थानं फिल्डिंग करणाऱ्या टीमला ते सध्या त्या गोष्टी घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे पहिल्या 3 षटकांमध्ये सर्व काही व्यवस्थित आहे कारण त्यांचा एकच प्रयत्न होता. पहिल्या 3 षटकांमध्ये ओपनंट टीमला या ठिकाणी स्टार्ट मिळू द्यायची नाही आहे. इथे बॅटची कडा घेतलाय. पॉईंटला शतशक होते त्यांच्यापासून दूर गेला बॉल. स्वप्नील भोईर बॉलला फील्ड करतायत. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले त्यांच्या माध्यमातून. त्याने जयमान मायकूब संघ म्हटल्यानंतर त्रिमूर्ती समोर यायच्या. मनीष भोईर, स्वप्नील भोईर आणि संजय गावड आणि ते स्वप्नील भोईर त्या ठिकाणी फ्रेममध्ये आले होते. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 14 बॉलमध्ये 58 धावांची गरज आहे. आक्रमण पूर्णपणे थांबला गेलाय. ते महायुद्ध सध्या तरी संपण्याच्या दिशेने जात असताना पाहायला मिळते. हा देखील मिसटाईम स्ट्रोक होता परंतु मिड ऑन त्या ठिकाणी नव्हता. एक धाव मिळेल या बॉलवरती. आता शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. 13 बॉल 57ची गरज. 35 धावा स्कोरकार्डवरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. मागील सामन्यामध्ये बॉलिंग अटॅकच्या माध्यमातून ज्या चुका झाल्या होत्या या मॅचमध्ये मोठ्या चेंजेस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेळ तितका नव्हता परंतु कमी वेळेमध्ये स्वतःला ज्या पद्धतीने ॲडजस्ट केलं बॉलिंग अटॅकने त्या बॉलिंग युनिटचं कौतुक करावं लागणार आहे. शेवटच्या बॉलवरती देखील सिंगल मिळेल. ओव्हर नंबर 4चा खेळ संपतोय. 36 धावा स्कोरकार्डवरती. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 56 धावांची गरज. बारा बॉल 56ची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती पुल शॉट आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज रोहितचं केलंय. चौकार आलाय फलंदाज मंगेशच्या बॅटमधून. आता 11 बॉल 52 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच. एका बाजूला जसवी शार्क आणि दुसऱ्या बाजूला सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार.
या दोन संघांमध्ये सामना आपण पाहणार आहोत. रिक्वायर रन रेट जो आहे तो आता 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचला, कारण येणाऱ्या 11 बॉलमध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजेच 52. आता त्यामधील अजून मायनस होतील 4. आता 48 बनवायच्या 10 मध्ये. मंगेश भोईर आता आक्रमण करत आहेत रोहितवरती. मागच्या 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मंगेश भोईर यांचा देखील एक मोठा ट्रेंड राहिला आहे. त्यांच्या खेळाची चर्चा एक बेस्ट ऑलराऊंडर या परिसरामधील. त्यांनी देखील त्यांच्या करिअरमध्ये अशा अनेक सारे इनिंग्स आहेत जे आपल्या कुशल नेतृत्वावरती गाजवल्यात. आणि स्पेशली त्यांची जी बॉलिंग होती, त्यांचा जो पेस अटॅक होता, त्यामध्ये त्यांच्या टीममध्ये दिगंबर भोईर यांचं देखील नाव आवर्जून घ्यावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 44. ते चांगला स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला होता. एकच धाव या बॉलवरती मिळेल. 45 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 45 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 47 धावांची गरज आहे येणाऱ्या 9 बॉलमध्ये. 9 चेंडू आणि 47 बनवायचे आहेत. रोहित मात्रेला आपण पाहतोय आज आयकॉन प्रमाणे लढलाय या मॅचमध्ये. इथे विकेट मिळू शकतो. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. सूर्यकांतला आपण पाहू शकता, त्याने टिपला असेल. आशिषला परतावं लागेल. तंबूच्या आसराला खेळपट्टीवरती टिकून राहिला, परंतु ज्या वेगानं रन्स यायला हव्या होत्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून तो वेग कुठेतरी धावगतीमध्ये पाहायला मिळाला नाही. आणखीन एक विकेट या ठिकाणी जातोय. 5वा धक्का लागलाय टीम SV स्पोर्ट्स या संघाला. चार बॉलचं केलं आतापर्यंत झालंय मैदानामध्ये. आणि आता समीकरण 8 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 47. रोहित म्हात्रेची चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार जरूर आले, तर नंतर जो कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला लेग ब्रेक मैदानामध्ये टाकलाय. पद्धतीनं बॉलला फिरवलं होतं. विकेट गेल्यानंतर तो आत्मविश्वास मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या ओव्हरमधील लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. आणखीन एक चांगला लेग ब्रेक. ओव्हर नंबर 5 खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 45. 45 धावा फलकावरती लागला. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये. एका बाजूला जसवी शार्क आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना आपण पाहणार आहोत सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार. सहा बॉलमध्ये विजयासाठी 47 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म बॉलर, लेफ्ट आर्म सीमर बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना आपण पाहतो मिस्टर सूर्यकांत. पहिला बॉल ओव्हर दी विकेट. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. सुरुवात एक्स्ट्राने झाल्या. एक मोठी रन चेस या ठिकाणी होती. 92 चेस करायच्या होत्या. सध्या तरी पूर्णपणे पालघर स्पोर्ट्स 11 टीम या मॅचमध्ये आपल्याला डॉमिनेट करत असताना, वर्चस्व दाखवत असताना स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून बॉल निघून जातोय लॉंगॉरमध्ये. श्लोकला आपण पाहतोय. बॉलला फील्ड करेपर्यंत 1 धाव या बॉलवरती मिळेल. आता 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 45 धावांची गरज आहे. उद्या देखील मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. अग्री प्रीमियर लीग 2026 दिवस 3. उद्याच्या दिवसामध्ये फटका फसलाय फर्स्ट स्लिपमध्ये तुषार आणि टिप्लाय जाईल. शिखर बॅक टू द डगआउट गॉन. नवीन बॅटर आकाश मॅन फ्रॉम रावले मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. मागील सामन्यामध्ये कुठेतरी नक्कीच टीम एफर्ट्स विथ द बॉलमध्ये कमी पडले होते पालघर स्पोर्ट्स 11 टीमच्या माध्यमातून, परंतु या मॅचमध्ये नक्कीच त्यांची जी कमिटमेंट होती या ठिकाणी या मैदानावरती खऱ्या अर्थानं विजयाचं स्वप्न लिहायचं
आणि ते पूर्ण देखील करायचं आहे. तिसरा बॉल इथे नक्कीच समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शतशक त्या ठिकाणी येत आहेत. एकदम मिळेल या बॉलवरती सिंगलवरतीच सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. आता 3 बॉल बाकी आहेत. 44 धावांची गरज. दुसऱ्या बाजूला SV स्पोर्ट्स संघाचा जर विचार केला तर त्यांचा जो परफॉर्मन्स खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय, जी सुरुवात त्यांची झाली होती शेवटपर्यंत तो स्टार्ट त्यांनी कंटिन्यू ठेवलेला नाही आहे. फुल शॉट डीप मिड विकेटला शतशक उपस्थित आहेत आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी सूर्यकांतच्या खात्यामध्ये जमा होईल. हा 7वा धक्का SV स्पोर्ट्स टीमला लागत असताना मंगेशच्या रूपामध्ये. चार बॉलचं केलं आतापर्यंत झाला. 2 विकेट सूर्यकांतने मिळवल्यात. वेलकम शुभम भोईर, आपलं देखील स्वागत असेल. उद्या त्यांचे बंधू सायराज भोईर इन ॲक्शनमध्ये असतील. नवीन फलंदाज सागर मैदानामध्ये दाखल होत असताना 2 बॉल बाकी आहेत. अजूनही 44 धावा बाकी आहेत. पहिल्याच बॉलवरतीच विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपर अर्थातच स्वप्नील बोरे यांची रिॲक्शन पहा. एक धाव इथे मिळेल. एक बॉल बाकी राहिला. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. एका बाजूला जसवी शार्क आणि दुसऱ्या बाजूला सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार आपल्या दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये. तो आगाज केल्यानंतर आता दुसरा विजय देखील मिळवायचा आहे. त्या प्रयत्नांची पराकाष्ठा आणि ते महायुद्ध या मैदानावरती क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कॉंग्रॅच्युलेशन टीम पालघर स्पोर्ट्स 11. एक मोठा विजय या ठिकाणी मिळवला आणि तब्बल 41 धावांनी हा विजय प्राप्त केलाय. एक लहान श्वास आता घेतला असेल, कारण मागील सामन्यामध्ये 92 याच टीमच्या अगेन्स्ट चेस झाल्या होत्या. आता या मॅचमध्ये थोडीशी भीती वाटत होती, परंतु जो कॉन्फिडन्स बॉलिंग युनिटने दाखवला दाद द्यावी लागणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम पालघर स्पोर्ट्स 11. टेबल टॉपमध्ये ते फिनिश करतायत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मॅच समरी ती देखील आपल्या स्क्रीनवरती येईल. SV स्पोर्ट्स खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत ते लढले. आज तिन्ही सामन्यांमध्ये त्यांचे एफर्ट्स ते देखील जबरदस्त होते. त्यांची जी टीम युनिटी होती ती देखील अप्रतिम पाहायला मिळाली. परंतु जिंकणं कुठेतरी नशिबात नव्हतं. मेहनत तर नक्कीच त्यांनी केली होती, परंतु मेहनतीला ते यश मिळालेलं नाही आहे. हार्डलक टीम SV स्पोर्ट्स. आपला जो सन्मान आहे मी विनंती करतोय आदरणीय शेखरजी भोईर साहेब, आपण या मुख्य मंचावरती SV स्पोर्ट्स टीमचे संघ मालक आदरणीय शेखरजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या आणि आपला जो सन्मान आहे तो आपण स्वीकारायचा आहे. आणि नेक्स्ट मॅच जसवी शार्क आणि दुसऱ्या बाजूला सुयोग 11 मंगल